पूर्व मंत्री अनिल भदात पाटिल ने कहा कि सहयोगी दलों ने आपसी सहमति से चुनाव लड़ने का फैसला किया है। उन्होंने आरोप लगाया कि धुले में कानूनहीनता बढ़ी है और नागरिकों को परेशान किया जा रहा है। साथ ही कहा कि मतदान अधिकारियों से वंचित किए जाने और पार्टी कार्यकर्ताओं को दरकिनार करने से जनता में गुस्सा है। आमच्याच मित्र पक्षामध्ये मैत्रीपूर्ण आमची या ठिकाणी निवडणूक लढवण्याचा आम्ही निश्चित केलेलं आहे। येणाऱ्या या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला भगवा आणि राष्ट्रवादीचा झेंडा तुम्हाला त्या ठिकाणी फडकलेला दिसणार आहे। मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये आम्ही मंजुळाताई असेल, मी असेल, येणाऱ्या काळामध्ये शिंदे साहेबांना या ठिकाणी आणलं जाईल, अजितदादांना या ठिकाणी आणलं जाईल आणि शहरामध्ये जी काही गुंडागिरी आपल्याला बघायला मिळते, सुज्ञ नागरिकांना ज्या पद्धतीने या ठिकाणी त्रास होताना आम्हाला बघायला मिळतोय आणि मतदारांना मतदारापासून वंचित ठेवण्याचा पराक्रम या ठिकाणी जो आम्हाला बघायला मिळाला, याला आता मतदारांमध्ये कुठेतरी चीड निर्माण झालेली आहे। जे काही कार्यकर्ते होते, अनेक वर्षापासून काम करणारे जे पक्षामध्ये कार्यकर्ते होते, त्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना कुठेतरी दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय। शिवसेनेचे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते असतील, लोकसभेला विधानसभेला आमचा पद्धतशीर वापर केला, पण आता महापालिकेची निवडणूक आली त्यावेळेला मात्र पद्धतशीर आम्हाला बाजूला ठेवण्याचा जो प्रयत्न केला गेला, याचं प्रत्युत्तर जनतेतून सुद्धा मिळेल आणि आता मला असं वाटतं की उमेदवारांच्या विजयामधनं सुद्धा मिळणार आहे। महायुतीचा या ठिकाणी प्रामुख्याने विजय होताना पुढच्या काळात आपल्याला सगळ्यांना दिसेल।